रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. येणाऱ्या 12 तारखेला हनुमान जन्मोत्सव आहे आणि याच दिवशी वैशाख पौर्णिमा सुद्धा आहे आणि याच दिवशी शनिवार आहे. म्हणजेच काय, दुग्ध शर्करा योग या दिवशी निर्माण झालेला आहे. मग अशा दिवशी, इतक्या शुभ दिवशी आपण जी कोणती साधना करू ती अगदी लवकरात लवकर फलीभूत होत असते. म्हणजेच दुप्पट फळ त्याचं आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून आपल्या जीवनातील काही समस्या, काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला काही या दिवशी उपाय करायचे आहेत. ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर ज्यांना आर्थिक अडचण असेल त्यांनी भल्या पहाटे उठायचं आहे. तसाही बजरंगबलीचा जन्मोत्सव आपण सकाळी 6 वाजता साजरा करत असतो. तर त्या अगोदर आपल्याला उठायचं आहे. स्नान वगैरे झाल्यानंतर एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गुलाबजल मिक्स करायचं आहे आणि त्याचमध्ये जो आपण कलावा आहे हातात बांधायचा, आपल्याकडे कलावा म्हणजेच लाल धागा, तो घेऊन त्या हळदीमध्ये बुडवायचा आहे, ओला करायचा आहे. त्यानंतर त्याला 11 ठिकाणी गाठी मारायच्या आहेत. प्रत्येक गाठ मारताना महालक्ष्मीच्या एका कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे. अशा 11 गाठी मारताना 11 वेळा महालक्ष्मी मातेच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तो केल्यानंतर तुळशी मातेजवळ जायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस तर असतेच. मग तिथे जाऊन अगोदर प्रार्थना करायची आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे, तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा जो धागा आहे आपल्याकडे तो तुळशी मातेच्या बुंध्याशी म्हणजेच मुळाशी आपल्याला काय करायचं आहे तर गुंडाळायचा आहे, लपेटायचा आहे आणि तुळशी मातेला विनंती करायची की हे माता राणी, माझ्या जीवनातील जी आर्थिक अडचण आहे ती दूर कर. त्यानंतर याच दिवशी आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे. महालक्ष्मी मातेने आपल्यावरती प्रसन्न व्हावं म्हणून याच दिवशी काय करायचंय, सकाळच्याच वेळी शंखाने महालक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना सुद्धा कोणत्याही एका मंत्राचा आपण जप करू शकतो. त्यानंतर महालक्ष्मी मातेला गुलाबाचे पुष्प समर्पित करायचे आहेत आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. असं केल्यानंतर वर्षभर महालक्ष्मी मातेची आपल्यावरती कृपा राहणार आहे. यानंतरचा उपाय आहे, आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी, सकारात्मक भाव आपल्या घरामध्ये आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण होण्यासाठी सुंदरकांडाचा पाठ आपल्याला या दिवशी करायचा आहे. त्यानंतर हनुमंतरायाचा उत्सव आहे म्हणून 6 वाजता आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर हनुमंतजींना चमेलीचं तेल आणि सेंदूर, जो आपण बजरंगबलीच्या मूर्तीला लावत असतो, ते सेंदूर आपल्याला बजरंगबलीला समर्पित करायचा आहे. त्यानंतर बुंदीचा प्रसाद आपल्याला बजरंगबलीला समर्पित करायचा आहे आणि आपल्या भविष्याची म्हणजेच उज्ज्वल भविष्याची विनंती भगवंताकडे करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर याच दिवशी सायंकाळी आपल्याला काय करायचंय तर पौर्णिमा आहे म्हणून सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय आहे. संध्याकाळच्या वेळी करायचा. आपला जो उंबरा आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला गुलाब जलाचा शिडकाव करायचा आहे. म्हणजेच आपल्या घरातील मुख्य दरवाजाचा उंबरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. पण कशाने? गुलाब जलाने. आणि तिथे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला अक्षदा समर्पित करायच्या. बस एवढेच उपाय आहेत. करून पहा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या. रामकृष्ण हरी.